सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, खांदे शरीराच्या जवळ. हाताची कोपरे शरीराच्या जवळ, खांदे शिथिल. डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणारा श्वास. आंतरिक सजगता. सुरुवात करणार आहोत कपालभाती. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कपालभातीसाठी आहे तो श्वास संपूर्णपणे सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया, पोट हलकसं बाहेर येतं. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. जाणीव आपल्या नाकाच्या शेंड्याकडे. फोर्सफुली सुटणारा श्वास. जाणीवपूर्वक कृती. 20 ते 25 आवर्तन. सावकाश थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. काही क्षण शांत. प्रार्थना एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या शेवटाने. सावकाश श्वास घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्त वरती. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उठून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. काल आपण आपल्या ब्रेनशी किंवा तो कसा ऍक्टिव्हेट राहील या दृष्टीने साधना झाली. आज आपण आपला पाठीचा कणा आणि आपला श्वसन मार्ग म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी कशी वाढेल या दृष्टीने आजची साधना असेल. तर आपण सुरुवात करणार आहोत दंड स्थितीपासून. स्टँडिंग मध्ये यायचंय. स्टँडिंग मध्ये सुरुवातीला आपण विश्रांती घेऊया.
आणि करणार आहोत आपण स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि आता सुरुवात करूया स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथेच सावकाश स्पॉट जॉगिंग करायची. अगदी सावकाश करा. बरोबर. सावकाश हळूहळू हळूहळू थांबवा. आणि आता करूया इंजिन लोड. इंजिन लोड मध्ये जसं आपण उजवा हात पुढे, डावा पाय मागे फोल्ड करायचा, मग डावा हात पुढे, उजवा पाय मागे फोल्ड करायचा. अशा प्रकारे केलं. ठीक आहे, सुरुवात करूया. 1, 2, 3, 4, 5. हळूहळू स्पीड वाढवा जर शक्य असेल तर. जेव्हा आपण हात पुढे घेतो तेव्हा थोडासा एक त्याला असा खेच द्या. आणि पुन्हा हळूहळू थांबायचं. हळूहळू स्पीड कमी करायचा, थांबायचं. श्वासाची गती इथे वाढली तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हँड्स इन अँड हँड्स आउट. आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणार. दोन्ही हात समोर, हाताची नमस्कार स्थिती म्हणजे अशी सरळ घ्यायचे आणि मग श्वास घेत घेत हात लांब, श्वासाकडे लक्ष देऊन कृती आणि श्वास सोडत सोडत जवळ. श्वास घेत घेत लांब, अगदी सावकाश करा श्वासाकडे लक्ष देऊन आणि मग श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत थोडा वेळ हात खाली घ्या, हाताला ठेवतो. आता पुन्हा श्वास घेत घेत हात वर, समोर नव्वर आणि श्वास सोडत तसेच खाली. मगाशी आपण आडव्या कक्षामध्ये आपण प्रसारण केलं, आता उभ्या कक्ष. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. यात तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपले हात साईडने वर जातील बघा, अशा प्रकारे श्वास घेत साईडने वर आणि श्वास सोडत तसेच खाली येतील साईडने. ठीक आहे, सुरुवात करूया. जरी ही सोपी कृती वाटली असली तरीही तिचे इफेक्ट खूप जास्त लाभदायक आहे. सुरुवात. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वासाकडे लक्ष देत देत सावकाश हात खाली घ्या. अजिबात घाई न करता सावकाश करू द्या. पुन्हा श्वास घेत घेत हात वर. तुम्ही जेवढी कंट्रोल मुवमेंट कराल तेवढा तुमचा मनावरचा आणि शरीरावरचा ताबा सुटणार नाही. पुन्हा श्वास सोडत सावकाश. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत सोडत हात वर. बरोबर, छान. हात खाली आल्यानंतर विश्रांती घ्या. मान मागे सैल सोबत रिलॅक्स. आता ज्या आपण ह्या कृती केल्या, या आपल्या लंग्स कॅपॅसिटी वाढवणाऱ्या कृती होत्या. या आपण आधीही शिकलोय, फक्त आता स्पेसिफिक त्याचा फायदा किंवा लाभ कुठे आहे हे आपण बघू. करूया नेक रोटेशन. पुन्हा इथे आपली मान आणि पाठकाणा किंवा आपली कंबर यांना जोडणारा जो पाठकाणा आहे त्याच्याशी आधारित आता हे नेक रोटेशन. याच्याने आपला बीपी सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी हात असेच खाली ठेवायचे. अगदी तोल जात असेल किंवा पाठदुखी कंबरदुखीचा त्रास असेल तर मात्र हात असे कमरेवर ठेवा. तुमची जशी कॅपॅसिटी आहे किंवा जशी क्षमता आहे त्या. शक्य असेल तर हात खाली, नजर समोर, हनुवटी जमिनीला समांतर असेल. नजर समोर, खांदे रिलॅक्स, दोन्ही हात जमिनीकडे सैल सोडले. आणि आता करूया नेक रोटेशन. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊया आणि मान दुसरीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी अशा प्रकारे गोलाकार फिरवा. हात अगदी सैल. क्लॉकवाईज आपण 3 वेळेला संपूर्ण मान उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवतो. हालचाल फक्त मान. डोळे उघडे ठेवून कृती करा
आणि आता विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे सावकाश मानेभोवती. सावकाश मान सरळ करूया. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की मग मान सरळ करा आणि मग विश्रांती घ्या. छान, बरोबर. विश्रांती. आता करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी. पुन्हा इथे आपला पाठखाडा अधिक फ्लेक्झिबल होण्यासाठी ही कृती. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. सर्वांग पुष्टी म्हणजे काय, तर गोलाकार फिरायचं. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. समोर बघायचंय. तर आपण 2 राउंड जे आहेत हे आपण साइड वळणी करणार आहोत आणि 2 राउंड आपण पूर्ण गोलाकार फिरणार आहोत. ठीक आहे. तर हात डोक्याच्या दिशेने वर आहेत, सरळ अगदी ताठ ठेवले. चेहरा अगदी शांत ठेवा. फक्त आपण आपल्या हातांमध्ये आणि पायामध्ये स्ट्रेच दिलाय. ठीक आहे. आणि आपला पाठकणा सुद्धा आता ताणला गेलाय वरच्या बाजूने. आता सावकाश उजव्या बाजूला वळूया. थोडंसं ट्विस्ट व्हायचं उजव्या बाजूला. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवीकडून खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर आणि आता डाव्या बाजूला ट्विस्ट होऊया. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर आणि श्वास सोडत डावीकडे. आता 2 वेळेला आपण साइड वळणे खाली झुकलो. आता पूर्ण गोलाकार फिरूया. सुरुवातीला आपण उजवीकडून डावीकडे फिरूया. हात तसेच ठेवायचे. थोडासा अजून खेच द्यायचा आहे त्या हातांना. हा. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायला. एक अगदी सावकाश करा कृती. 2 राउंड आपण क्लॉकवाईज करतोय. जाणीव तुमच्या पाठीच्या कण्याकडे घेऊन जा. आणि आता 2 वेळेला डावीकडून उजवीकडे. अगदी सावकाश करा. यथाशक्ती प्रयत्न. 1 आणि 2. 2 वेळा पूर्ण झाले की मग थांबा आणि हात खाली घ्या. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. करूया कटिचक्रासन. पुन्हा एकदा कंबरेला किंवा पाठकण्याला व्यायाम. दोन्ही पायांमध्ये छान असं अंतर. हात खांद्यातून सरळ आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे, डाव्या पायाची टाच, डावीकडे, उजव्या पायाची टाच. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मध्यमगती. बरोबर. छान. पुन्हा एकदा विश्रांती. करूया ताडासन आणि ताडासन श्वसन. पुन्हा इथे आपली लंग्स कॅपॅसिटी वाढते. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, नजर समोर, खांदे रिलॅक्स. आता हळूहळू दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. छान. आणि आता श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. बरोबर. आता श्वास घेत टाचा वर आणि इथे थांब. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेमध्ये स्ट्रेच. अगदी पावलापासून हातापर्यंत संपूर्ण शरीर ताणलं गेलंय. छान. सावकाश टाचा खाली घ्या आणि हात खाली घ्या. विश्रांती. जाणीव आपल्या श्वासाची. करणार आहोत आपण आता त्रिकोणासन. पुन्हा इथे पाठीच्या मणक्याला एक हलकासा ट्विस्ट आणि इथे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते बिकॉज आपले हात वर जातात. एक एक हात आपला वर जातो. कमरेपासूनचा
एक एक भाग आपला ताणला जातो. त्यामुळे आपले जे बाजूचे वायुकोश आहेत, ज्याला अल्व्होलाई म्हणतात, तर ते सुद्धा मोकळे व्हायला मदत होते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे, त्यांनी मात्र करताना यथाशक्ती प्रयत्न करा. सूचनेची वाट न बघता आसन सोडलं तरीही चालेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं. आपण करतो ट्रायंगल पोज म्हणजे त्रिकोणासन. दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. आणि आता उजवा हात जमिनीला घासत डाव्या पावलाकडे न्यायचा आहे. डावं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा आणि आपला डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. डाव्या हाताची पाचही बोटं जोडलेली. डावा खांदा रिलॅक्स करा. जाणीव पाठीच्या मणक्याकडे. जोड श्वासाची. उलट चाल करताना सावकाश उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. बरोबर, छान. आता हात तसेच ठेवायचे. हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. डावा हात जमिनीला घासत उजव्या पावलाकडे जाईल. उजवं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवा खांदा रिलॅक्स ठेवा आणि पुन्हा जोड श्वासाची. विरुद्ध बाजूने पाठीच्या मणक्याला गळ्याच्या इथे ताण दाब आणि पिळ याचा अनुभव. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया. विश्रांती. रिलॅक्स. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. कुठे ताण वाटतोय, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे आपलं आपण तपासा. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हेही तपासा. चेहरा शांत. करूया साईडवर बेंडिंगचं परिवर्तित चक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. पॉइंटेड अवेअरनेस उजव्या बाजूने. पूर्ण उजवी बाजू आपली ताणली गेली. हा. आणि आता हळूहळू डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. डावा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून लूज सोडला जाईल जमिनीच्या दिशेने. हा, एकदम लूज सोडा. खांद्यापासून डावा हात जमिनीकडे सैल सोडू द्या. वारा जरी आला तरी तो हात हलला पाहिजे इतका आपण तो लूज सोडलाय. आणि उजवी बाजू ही पूर्णपणे ताणली गेली. डावी बाजू अगदी सैल आहे. बरोबर, छान. पुन्हा इथे यथाशक्ती थांबतोय. श्वास घेतोय आणि सोडतोय. बरोबर. उलट चाल करताना हळूहळू पुन्हा खांद्यातून दोन्ही हात सरळ येतील आणि उजव्या हाताचा तळवा आता जमिनीला समांतर. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. बरोबर. आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. पुन्हा इथे पॉइंटेड अवेअरनेस डाव्या बाजूने. संपूर्ण आपली डावी बाजू ताणली गेली आहे आणि आता हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात खांद्यापासून लूज सोडा जमिनीच्या दिशेने. अगदी सैल सोड. वारा जरी आला तरी हलेल इतका तो हात आपण लूज सोडलाय. उजवी बाजू सैल आहे, डावी बाजू ताणली गेली आहे त्याची जाणीव. जोड श्वासाची. छान. उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात खांद्यातून सरळ. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. साइडवर्ड बेंड. करूया सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे येऊन बनवूया. 2 सूर्यनमस्कार करणार आहोत. पुन्हा हे सूर्यनमस्कार आपला पाठकणा आणि लंग्स कॅपॅसिटी वाढवणार आहे. जसं मी कालच बोलले, प्रत्येक सिस्टीम वरती सूर्यनमस्कार हे काम करतात. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ.
दोन्ही हात जोडून गायत्री मंत्र आपण यासाठी म्हणतो की थोडस स्पिरिच्युअली टच मिळतो आपल्या ह्या सूर्यनमस्काराला. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन. बघा पाठ करा आपला कसा ताण देतोय, प्रेशर येतोय. 9 उजवा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. आता आपण रोजच सूर्यनमस्कार करतो वेळेच्या आधारे. घरी मात्र प्रॅक्टिस जास्त करायचं. मुखधोती, सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय आणि बैठक स्थितीमध्ये विश्राम. मान मागे सैल सोडूया, रिलॅक्स होऊया. करणार आहोत आपण आता वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल. आता आपण इथे थोडस वक्रासन आणि अर्धमस्तिंगासन याची दोघांचेही लाभ मिळायला पाहिजेत, म्हणून आपण ही 1-2 आसन एकत्र करू. आता उजवा पाय जो आपण गुडघ्याच्या जवळ ठेवलाय तो डाव्या गुडघ्याच्या पलीकडे ठेवा. उजवा पाय, हा बरोबर. डावा पाय तसाच ठेवा सरळ. आता उजवा हात मागे जिथे आपला पाठीचा कणा आहे तिथे, आणि उजव्या हाताला डाव्या हाताने समोरनं विळखा द्या. हा बरोबर, ठीक आहे. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. डावा पाय आपला सरळ आहे, दोन्ही खांदे एका रेषेमध्ये येतील. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आणि आता नॉर्मल आपला श्वास चालू आहे. तोंड बंद, डोळे बंद. बघा पाठकणाला पुन्हा एकदा ट्विस्ट आहे. गळ्याच्या इथे पुन्हा ट्विस्ट जाणवतोय. डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने प्रेशर. जोड श्वासाची. सावकाश उलटचाल करताना मान आधी सरळ होईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. उजवा पाय सरळ करा. डाव्या बाजूने हीच कृती. आता डावा पाय फोल्ड करू, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे, डावा हात मागे, उजव्या हाताने समोरून विळखा आपल्या डाव्या पायाला. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघूया. पाठकणा आपला सरळ आहे आणि तो हलकासा ट्विस्ट आहे. कुठेही मागे पुढे जास्त न जाता समस्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न. डावा खांदा हलकासा मागे ओपन करा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पुन्हा विरुद्ध बाजूने गळ्याच्या इथे पाठकण्यावरती आलेला पीळ, ताण आणि दाब याचा अनुभव. जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. उलटचाल करताना सावकाश मान सरळ, हाताचा विळखा सोडा, डावा पाय सरळ करा आणि विश्राम. रिलॅक्स. इथे कमरेपासूनच्या वरच्या भागाला एक ट्विस्ट होता, बरोबर. आता आपण थोडंसं स्ट्रेचिंग करूया. अपवर्ड स्ट्रेचिंग वर्टिकली करणार आहोत आपण आता पर्वतासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी.
जर कुठेही दम लागल्यासारखं वाटलं तर तुम्ही आराम करू शकता. थोडंसं पुढे झुकायचंय. सीटचा भाग मागे ढकलायचा. बरोबर पाठकणा आपला सरळ होतो. छान. नजर समोर. डोळे मिटून या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबूया. काही सेकंद संपूर्ण देहाचं निरीक्षण. चेहरा शांत. एक हलकंसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. पर्वतासनसाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. हाताची कोपरं जमिनीला पॅरलल. जमिनीला पॅरलल हाताची कोपरं. बरोबर. थोडासा आपल्या दोन्हीही हातांच्या तळव्यांवर किंचितसा दाब आणा. थोडासा प्रेशर आणा. आणि मग त्याच प्रेशरने आपले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घ्या. हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. परफेक्ट. खूप सुंदर. नजर समोर. छान. आणि आता एक हलकंसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आपण जे करतोय त्याचा आनंद आणि समाधान. आता डोळे उघडा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवून घ्या आणि तळवे सिलिंगच्या दिशेने घ्या. येस, परफेक्ट. आणि आता पुन्हा एक हलकंसं ट्विस्ट. एकदा उजव्या बाजूला टर्न. सेंटर, डावीकडे. सेंटर. हात तसेच ताणलेत, फक्त उजवीकडून एकदा टर्न घेतो आणि एकदा डावीकडून थांबायचं. आणि आता साइडवर्ड बेंड. एकदा उजवीकडे कमरेपासूनचा वरचा भाग आपण करतोय आणि डावीकडे. बरोबर. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्यायचे वरच्या वर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत हात पुन्हा आपल्या हृदयापाशी. दोन्ही हात खाली घेऊया. डोळे अलगद मिटून घेऊया. विश्रांती. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. सावकाश एकेका पायाने पद्मासन, अर्ध पद्मासन जे घातले ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत विधिवत वज्रासन, मार्जरासन आणि त्याच्यातून पुढे उष्ट्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. विधिवत वज्रासन घाला. जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर डायरेक्ट गुडघ्यांवर उभे राहिला तरीही चालेल. एक एक पाय फोल्ड करून आणि मग गुडघ्यांवर उभं राहायचं. मार्जरासनसाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये शोल्डर एवढं अंतर. सावकाश हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ लावून घ्यायची. गुडघ्याला टच करायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली. मग खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पाठकणा आणि पोट जमिनीकडे अगदी ढिलं सोडून द्या. सैल सोडा. आपण करतोय मार्जरासन. पुन्हा इथे आपला पाठकणा आणि मान, कंबर हे तीनही आपले जे पोर्शन आहेत त्यांचं आरोग्य सुधारणार आहे. तर सुरुवात करूया. मार्जरासन भाग 1 आहे तो श्वास सोडा आणि श्वास घेत घेत आपली मान सिलिंगकडे न्यायला सुरुवात करा. आपली नजर सिलिंगकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावा आणि शक्य असेल तर डोळे अलगद मिटून घ्या. गळ्यापासून पोटापर्यंतचा सगळा भाग ताणला गेलाय. पाठकण्याला अंतर्वक्र आकार आहे. लोअर बॅक पासून ते वरपर्यंत आपल्या सर्वायकल पर्यंत संपूर्ण पाठकणा तिथे आलेला प्रेशर, त्याची जाणीव. पुन्हा इथे संपूर्ण शरीर अगदी ढिलं आहे. जोड श्वासाची प्राणधारणा. छान. उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या
आणि श्वास सोडत सावकाश मान पुन्हा मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. आताच आपण केला मार्जरासन भाग 1, पाठीच्या मणक्यावरती पूर्णपणे प्रेशर होता. आता ह्यालाच दुसरं कॉम्प्लिमेंट मार्जरासन भाग 2, ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र भाग 2 करणं टाळा. आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आता इथे संपूर्ण पाठीचा मणका सिलिंगकडे ताणला गेलाय. इथे आपला आपण दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संत गतीने सोडा. पुन्हा श्वास भरून घ्या. संत गतीने सोडा. वाटचाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. सावकाश दोन्हीही गुडघे मांड्या जवळ घ्यायचे आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घेऊया. आणि आता आपण जे नुकतंच कॅट पोज म्हणजे मार्जरासन जे केलं त्याचा संपूर्ण शरीरामध्ये पाठकण्याच्या इथे झालेला किंचितचा बदल, त्याचा अनुभव बंद डोळ्यांनी, जोड श्वासाची. पुढचं आसन आपण करणार आहोत उष्ट्रासन. उष्ट्रासन हे पाठकणा आणि आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवणारं आसन आहे. तर सुरुवात करूया. उष्ट्रासनासाठी पुन्हा गुडघ्यांवर उभं राहायचंय. आता इथे तुम्ही पावलं जमिनीकडे फ्लॅट ठेवू शकता किंवा दोन्हीही पावलांचं माउंटन करू शकता, म्हणजे टाचा सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर किंवा पावलं फ्लॅट. शक्यतो तुम्ही पावलांचं माउंटनच ठेवा, कारण की आपल्याला सवय नसते. आपण पहिल्यांदा जर तुम्ही योग साधना करत असाल तर थोडंसं पावलं फ्लॅट ठेवून मागे जाताना थोडासा त्रास होऊ शकतो, म्हणून तुम्ही पावलांचं माउंटन करा. मी पावलं फ्लॅट ठेवतीये, तुम्ही मात्र पावलांचं बघा अशा प्रकारे माउंटन, टाचावरती, पायाची बोटं खाली. पुढची कृती आपल्याला सगळ्यांना सेम करायची. शक्य असेल तर गुडघे मांड्या जुळलेले ठेवा. अगदीच तोल जात असेल तर गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. आता दोन्हीही हात आपल्या कमरेवर, जिथे आपला पाठीचा शेवटचं माकड हाड आहे तिथे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड, नजर समोर. आता इथे संपूर्ण आपला जो छातीचा भाग आहे त्याचं प्रसरण झालेलं आहे. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे हाताची कोपरं सुद्धा हलकीशी मागे जातील. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करा. मागून पुश करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढा कमरेचा भाग आपण मागून पुश केलाय. बरोबर, छान. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. बरोबर. इथे जर बॅलन्स सांभाळता येत असेल तर मग डाव्या हाताने डावी टाच पकडा किंवा एकेका हाताने उष्ट्रासन करण्याचा प्रयत्न करा आणि मान मागे सैल सोडा. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. ठीक आहे, एकेका हाताने करा. मोनिका दाखवते. आधी डावा हात तसाच ठेवा कमरेवर आणि आधी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. मान मागे सैल सोडा. छान झालंय. शिंदे सर, उलटचाल करायला हरकत नाही, दर्शनाताई आणि शिंदे सर. आणि मग सावकाश आता उजवा हात कमरेवर ठेवा मोनिकाताई. हा, पुन्हा हळूहळू पुश करा तुमची कंबर पुढे. आता उजवा हात तसाच कमरेवर ठेवा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडा. मान मागे सैल सोडा. हा, आणि सावकाश उलटचाल करताना हळूहळू सरळ व्हायचंय. डावा हात पुन्हा कमरेवर येईल, दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घ्यायचे आणि संपूर्ण उष्ट्रासनाची जी काही कृती आपण केली त्याचा मनातल्या मनात मागोवा.
श्वासाची गती किंचितशी वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सुरुवातीला घरी सुलभ श्वासनाची प्रॅक्टिस करा, म्हणजे एकेका हाताने टाच पकडायचा प्रयत्न करा आणि हळूहळू जशी आपली फ्लेक्सिबिलिटी वाढेल तस तसं मग दोन्ही हातांनी कृती करण्याचा प्रयत्न करा. एकेका पायाने वज्रासन सोडूया. उजवा पाय आणि डावा. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. विश्रांती. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. नाकाने मोठा श्वास घ्या आणि तोंड उघडून सावकाश श्वास सोडा. रिलॅक्स. मगाशी स्टँडिंग मध्ये आपण जे श्वास म्हणजे हातांची जी कृती केली तीच आता आपण शयन स्थितीमध्ये करणार आहोत. तर दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. तर सुरुवातीला आपण श्वास घेत घेत आपले हात वर नेणार आहोत, समोरन वर नेणार आहोत आणि मग श्वास सोडत सावकाश हात तसेच खाली, समोरनच असे खाली. अगदी सावकाश कृती करा. 3 वेळेला आपण समोरनं हात वर घेणार आणि मग 3 वेळेला आपण साईडने हात वर घेणार, म्हणजे अशा प्रकारे साईडने हात वर आणि साईडनेच खाली. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेत. आता श्वास घेत घेत दोन्ही हात वर वर्टिकली घेत आणि श्वास सोड तसेच खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर अगदी सावकाश आणि श्वास सोडत खाली. आता साईडने आपण हात वर घेऊया. श्वास घेत घेत हात साईडने वर, बाजूने वर येतील आणि श्वास सोडत तसेच खाली येतील. जमिनीला घासत घासत हात पुन्हा शरीराच्या जवळ. पुन्हा श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत सोडत सावकाश हात खाली. श्वासाकडे लक्ष देऊन कृती. आपलं सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे श्वास घेताना आणि सोडताना. पुन्हा श्वास घेत घेत हात वर, लास्ट राऊंड आणि श्वास सोडत सोडत खाली. विश्रांती. या ज्या श्वासाशी आधारित कृती आहेत या आम्ही कोविडच्या काळामध्ये घेतल्या होत्या. ज्यांना कोविड झाला होता आणि त्यांची ट्रीटमेंट चालू होती त्यावेळेला त्यांची लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी या सगळ्या कृती केलेल्या. विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि दोन्ही पाय फोल्ड करा. आपले दोन्हीही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेखाली. आता ज्यांना पाठकड्याची किंवा कमरेची दुखणी आहे किंवा कधी कधी पिरियड्स मध्ये आपली कंबर दुखते तर त्याच्यासाठी ही कृती. आता इथे आपल्याला श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करायची आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस, श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस आणि श्वास सोडत रिलॅक्स. थांबायचंय. हाताची जी कमरेच्या खाली आपण हात घेतले ते काढून घ्या. दोन्ही गुडघे मांड्या जोडून घ्या आणि टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या. करतोय आपण उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. ती पकड आपल्या डोक्याच्या मागे उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे आणि कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहेत. आता आपले जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे.
पाय उजवीकडे, मान डावीकडे. खांदे कोपरं मात्र कुठेही वर उचलू नका, ते पूर्णपणे जमिनीवर असतील. तुम्हाला जेवढा उजवा पाय, उजवी मांडी जमिनीकडे जेवढी तुम्हाला नेता येईल तेवढी नेण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यावर गुडघा, मांडीवर मांडी असेल आणि डाव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. उलट चाल करताना सावकाश डोळे उघडा, गुडघे आणि मान पुन्हा मध्यभागी येईल. त्याचा सीट पासून लांब गेल्या असतील तर पुन्हा एकदा सीटच्या जवळ घेऊन घ्या. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डोक्याच्या मागे. आता जोडले ते पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. खांदे कोपरं कुठेही वर्ण कृती बरोबर. उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. डावी बाजू जेवढी सैल सोडता येईल जमिनीकडे तेवढी सैल सोडून द्या. उलट चाल करताना सावकाश मान सरळ आणि पाय सरळ मध्यभागी येतील. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हात सरळ करा आणि विश्रांती घ्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्राम. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेर. करूया आपण सुरुवातीला भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. कमरेपासूनचा वरचा भाग आपण वर उचलण्याचा प्रयत्न करणार. आता इथे डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा आणि ती पकड आपला जिथे पाठीचा मणका आहे शेवटचं माकड हात तिथे ठेवा. डाव्या हाताची मूठ वळून घ्या. पुन्हा इथे खांदे हलकेशे मागे एकमेकांच्या जवळ, म्हणजे हाताची कोपरं सुद्धा वरच्या बाजूने ताणली जात आहे. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत आणि आता हळूहळू आपला कपाळ, नाक, हनवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. बरोबर, छान. सावकाश कपाळ जमिनीवर, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. श्वासाच्या गतीची जाणीव. आता इथे पूर्णपणे आपल्या शरीराच्या मधल्या भागावरती ताण होता. आणि आता करूया शलभासन. कमरेपासूनचा खालचा भाग, डोळे, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनवटी जमिनीला टेकवा. दोन्ही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. दोन्ही पावलं, गुडघे, मांड्या जुळले. पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत. हनवटी जमिनीला टेकवली आहे, म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा राहतो. आता इथे खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. हळूहळू दोन्ही पाय शक्य होईल तेवढे गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हनवटी ग्राउंडला टच आहे, म्हणजे जमिनीवरच आहे, ती कुठेही वर उचलू नका. फक्त लोअर बॅक आपल्या कमरेपासूनचा खालचा भाग जमिनीपासून वर उचलतोय. बरोबर, छान. पुन्हा इथे श्वासाची जाणीव आहेच. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हाताची जी मांड्यांच्या खाली हात आहे ते काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. जोड श्वासाची. सावकाश एका कुशीला वळा.
आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये, हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्राम. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू मान उजवीकडे. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. गळ्यावरती डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब. सावकाश एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत मान मध्यभागी. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर उजव्या बाजूने ताण, डाव्या बाजूने दाब. डोळे उघडून एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. बरोबर करताय. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू मान आपली मागे जाईल, हलकीशी मागे. चेहरा सिलिंगला समांतर. दातावर दात लावून घ्या. डोळे उघडेच ठेवा. गळ्यावर समोरून दाब, समोरून ताण आहे आणि मागच्या बाजूने दाब आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान समोर मध्यभागी. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त मानेमध्ये हालचाल, पाठकणा कुठेही बेंड करू नका, खांदे कुठेही हलवू नका. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावर समोरनं प्रेशर आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. उलट चाल करताना सावकाश श्वास घेत घेत मान सरळ, डोळे मिटून ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आता ज्यांना साधी मांडी घालायची त्यांनी साधी मांडी घालू शकता. आता आपण थोडीशी पुढची कृती करतोय, लंग्स कॅपॅसिटी वाढवणार. आता आपल्याला दोन्हीही हात जे आहेत त्याची हाताची घडी करायची आहे. एका हातावर दुसरा हात ठेवा. बरोबर. आणि आता पुन्हा श्वासाकडे लक्ष देऊन कृती. श्वास घेत घेत आपल्याला आपले हात बघा असे लांब करायचे. श्वास घेत घेत लांब. बरोबर. आणि मग छान. आणि श्वास सोडत सोडत जवळ. श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत सोडत जवळ. पुन्हा श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. सावकाश हात खाली. आता आपल्याला अकार, उकार आणि मकाराची जोड द्यायची आहे. श्वास घेताना थोडीशी हाताची सुद्धा मुवमेंट होईल. बघा मी थोडीशी क्रॉस होऊन दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर सुरुवातीला जेव्हा आपण अकार करणार तेव्हा आपल्या हातांची बोटं अशी गुंफून घ्यायची. ती आपल्या छातीपाशी असतील. हा. आणि मग श्वास घेत घेत आपण हात असे लांब करतो आणि श्वास सोडताना परत हात खाली येतील. ठीक आहे. पुढचं जेव्हा आपण उकार करणार तेव्हा श्वास घेत आपण आपले हात लांब करताना ते आपल्या नजरेच्या टप्प्यात येतील. मगाशी अकार करताना ते जमिनीला समांतर होते. उकार करताना ते नजरेच्या एका टप्प्यामध्ये येतील. म्हणजे इथे आपला
130 डिग्रीचा कोन होतो आणि मग श्वास सोडताना परत हात खाली येतील आणि मग मकार करताना श्वास घेत हात वर घ्यायचे सरळ आणि श्वास सोडताना करत हात खाली येतील. ठीक आहे, सुरुवात करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ते आपल्या छातीपाशी ठेवा. आता श्वास घेत घेत हात लांब, श्वास सोडताना अजून एक राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत बरोबर. आता श्वास घेत हात लांब नेताना नजरेच्या टप्प्यामध्ये येतील. श्वास घेत हात लांब, श्वास सोडत श्वास घेत लांब, श्वास सोडत बरोबर. आता श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना पूर्ण खाली घ्या हात. हा, पुन्हा एक राऊंड. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडताना दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळ्यालगत मिटून घ्या. श्वासाची गती अगदी संथ आणि लयबद्ध असेल याची जाणीव. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. दोन्हीही हातांची प्राणमुद्रा. आपण मागच्या आठवड्यामध्ये बघितलं होतं. आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याची टोकं आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जोडून घ्या. आपल्या अंतरंगातील प्राणशक्ती वाढवणारी ही प्राणमुद्रा. बरोबर. आणि दोन्ही हात आता आपल्या गुडघ्यांवरती, डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. नॉर्मल श्वासाची जाणीव. श्वास घेतोय आणि सोडतोय. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. काही क्षण शांत. आज आपण बघणार आहोत उज्जाई प्राणायाम. तर इथे उज्जाई करताना तुम्हाला श्वास सहज भरून घ्यायचा आहे, पण जेव्हा आपण तो श्वास सोडतो तेव्हा तुमच्या घशाला घर्षणयुक्त आवाज करून तुम्हाला तो श्वास बाहेर सोडायचा आहे. तर ज्यांना टॉन्सिलचा त्रास असेल त्यांनी मात्र हा उज्जाई प्राणायाम करणं टाळा. थायरॉइडसाठी अतिशय उपयुक्त. आज आपण पाठकणा म्हणजे आपली मान आणि कंबर यांना जोडणारा जो पाठीचा कणा आहे त्याच्यासाठीची जी साधना केली त्याला हा कॉम्प्लिमेंट करणारं हा प्राणायाम आहे उज्जाई प्राणायाम. ज्याच्याने आपल्या घशातले जे स्नायू आहेत ते अधिक मजबूत होतात. तर हे कसं बघा मी सांगतेय तुम्हाला, पण तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा आहे. श्वास सहज भरून घ्यायचा. श्वास सोडताना घर्षणयुक्त रेचक म्हणजे आपण जी हवा आतमध्ये भरून घेतो ती हवा आपल्याला थोडीशी घर्षण करून ती म्हणजे घशाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन करून ती हवा बाहेर सोडायची आहे. तर हे करताना कदाचित तुम्हाला खवखवल्यासारखं वाटू शकतं, खोकला आल्यासारखं वाटू शकतं, पाणी प्यावं असं वाटू शकतं, तर तुम्ही पाणी पिऊ शकता. आपण इथे फक्त 3 आवर्तनच घेणार आहोत.
तर इथे जर फर्स्ट टाइम जे करताय तर त्यांना थोडंसं इचिंग होऊ शकतं आपल्या घशाच्या इथे. म्हणजे अगदी ते करतानाच त्याच्यानंतर काही होत नाही. तर इथे हाताची ज्ञानमुद्रा करायची. बघा एक दाखवते मी तुम्हाला करून. आवाज येईल की नाही मला जरा डाऊट वाटतोय, पण तरी मी दाखवते. एक श्वास भरून घ्यायचा सहज. सहज रेचक, पूरक. रेचक करताना घर्षणयुक्त रेचक. म्हणजे आपल्या घशातून तो आवाज आपण थोडासा प्रेशर घेऊन तो आवाज बाहेर टाकतो. ठीक आहे? सुरुवात करूया. प्रयत्न करूया. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती पूरक रेचक करताना घर्षणयुक्त रेचक. कॉन्ट्रॅक्ट थ्रोट मसल्स आणि रेचक. हे करताना कुठेही कपाळावर ताण नको. अगदी सहज कृती. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक आणि घर्षणयुक्त रेचक. खोलवर दीर्घ पूरक, कॉन्ट्रॅक्ट थ्रोट मसल्स आणि घर्षणयुक्त रेचक. काही क्षण शांत. आपल्या संपूर्ण कंठाच्या ठिकाणी जो काही बदल जाणवतोय त्याचा अनुभव. याला कॉम्प्लिमेंट करणार सितकारी प्राणायाम. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतनं खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श हिरड्यांपासून कंठापर्यंत. तोंड बंद. नाकाने सावकाश रेचक. पुन्हा एकदा. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. दोन आवर्तनं शीतलीची. जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिवातमध्ये तोंड बंद. नाकाने रेचक. पुन्हा जिभेची पन्हाळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. काही क्षण शांत. आपल्या घशाच्या इथे जो काही आपल्याला खवखवल्यासारखं वाटत होतं ते आता हलकसं कमी झालं असेल. करूया 3 आवर्तनं भ्रामरीची. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमर गुंजन. काही क्षण शांत.
सावकाश आपण जी बैठक स्थिती घातली ती सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती 1 ते 2 मिनिटाचं शवासन. सावकाश एका कुशीला वेळा पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडलंय. पाठकळ्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय. आज आपण जी काही साधना केली सुरुवातीपासून ते आतापर्यंत, त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. दोन्हीही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, आपल्या सीटचा भाग, कमरेचा भाग, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायामध्ये असलेले सांधे, पेशी, स्नायू आपण शिथिल करत आहोत. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहेत. पाठकण्यांमधली 33 मणक्यांची माळ जमिनीवर आता अलगदपणे विसावली आहे. तीही शिथिल होत चालली आहे. पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंगरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुसं, आपलं छोटस हृदय शिथिल होत आहे. गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जी संपूर्ण जबडाचा भाग शिथिल होतोय. आपले 2 कान, 2 गाल, नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. पापण्यांवर पापण्या अलगद ठेवलेल्या आहेत. आपला भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत चालले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे कापसासारखे हवेत हलके हलके तरंगत आहेत. मोरपिसासारखे हवेमध्ये तरंगत आहेत. जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. पोट हळूहळू वर येतंय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. पोट नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. माझ्या श्वासाची गती संथ, लयबद्ध झालेली आहे आणि विचारांची गती आपोआप कमी होत चालली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा या स्थितीचा मी या क्षणी अनुभव घेत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझं उर्वरित आयुष्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच जगायचं आहे आणि यासाठी माझ्या शरीर आणि मनाच्या उत्तम आरोग्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. समत्वम योगोच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझं
शरीर आणि मन हे बॅलन्स आहे. कोणत्याही प्रसंगी ते तसंच राहणार आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्टदेवता, आपली कुलस्वामी त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनापासून वंदन करूया. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे अलगद मिटलेले, चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं थोडे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. हलकट डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरि ओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. उद्या आपला या महिन्यातला शेवटचा वर्ग असेल आणि 3 तारखेपासून आपली पुढच्या महिन्याची नवीन बॅच सुरू होतीये. तर उद्या सगळ्यांनी जॉइन व्हा आणि उद्या आपला या महिन्याच्या वर्गाचा शेवटचा दिवस असेल. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता आणि तुमचे सर्टिफिकेट्स आणि या पूर्ण महिन्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवल्या जातीलच. आणि हो, पुढची जी काही सूचना आहे किंवा जर तुम्हाला पुन्हा ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते सुद्धा ग्रुपवरती पाठवलं जाईल. तर भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरि ओम. धन्यवाद. शुभ दिवस.